इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, त्यांना विरोध नाही लोकांना, पण लोकांच्या घरात काय पिकतं, घरात काय चाललंय, घरातले प्रश्न, बेकारीचे प्रश्न, महागाईचे प्रश्न, महिलांच्या अत्याचाराचे प्रश्न, या सगळ्या समस्या लोकांच्या ज्या आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करून इन्फ्रास्ट्रक्चरकडे जर काही केलं तर हे प्रश्नाचं उत्तर त्या सामान्य माणसाला कधीच मिळत नाही. आता अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे आता मी काय त्याच्यासाठी स्पर्धा करत नाही, पण कोस्टल रोड आमच्या सरकारने, उद्धवजी ठाकरे साहेब होते तेव्हापासून आपण कोस्टल रोड, अटल सेतू, समृद्धी महामार्ग, निळवंडे धरण याला गती देण्याचं काम आपल्या सरकारमध्ये केले. आपण सगळे एकत्रित होतो अध्यक्ष महोदय त्यावेळी, आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय हेच ना, सगळे तिकडे जाऊन बसलेत. माझ्याही तोच विचार मगाशी मनात आला, पण आता काय करू. अध्यक्ष महोदय, आता बुलेट ट्रेनवर सध्या जोर आहे. 1,08,000 कोटी रुपयाचा बुलेट ट्रेनचा प्रकल्प आहे. 5,000 कोटी आपण घालणार, गुजरात 5,000, 10,000 कोटी दिल्ली घालणार. अध्यक्ष महोदय, 88,000 कोटीचं कर्ज फार छान वाटायला आहे. 50 वर्षाचा लोन आहे, लॉकिंग पिरियड आहे, तो 15 वर्षाचा लॉकिंग पिरियड आहे. 50 वर्षात येईन किती महाग होणार, आणि आजचं जे कर्ज आहे 1 लाख कोटीचं ते किती 10 लाख कोटी होणार ते काळच ठरवेल, त्याच्यावर आज बोलण्याची आवश्यकता नाही. पण अध्यक्ष महोदय, IIM नावाची जी IIM संस्था आहे, तर अनिल भाईदास पाटील, तुम्ही हे ऐका, IIM ची संस्था आहे, तिने काय सांगितलं की ते बुलेट ट्रेन फिजेबल व्हायचं असेल तर रोज 100 फेऱ्या झाल्या पाहिजे. तुम्ही प्रस्तावित करताय 35च फेऱ्या. त्यामुळं जळगावला जायचं असेल तर आधी इथून सुरतला उतरायचं आणि सुरतवरून जळगावला जायचं. कंपल्सरी सगळ्या मंत्र्यांना करतील आता, कारण हे फेऱ्या वाढल्या पाहिजेत ना. 100 फेऱ्या कशा होणार. जळगावला अनिल भाईदास पाटील गेले की वरनं फोन येणार 6व्या मधल्यावर, अनिल बुलेट ट्रेन घ्यायची, सुरतला जायचं, तिथनं गाडीनं घरी जायचं. अरे ते सुरत टू गोवातीच जातात डायरेक्ट, पण हे तसं नाही गेलेले, हे डायरेक्ट गेलेले आहेत. गुवाहाटीला जाणारे तुमच्या शेजारी जॅकेट घालून बसलेले आहेत. पण सुरत वरून हे फेऱ्या वाढवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही अध्यक्ष. 100 वेळा जर बुलेट ट्रेन रोज धावली तर वायबिलिटी येईल, आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय हे थोडंसं अवघड काम आहे. हे सगळे पांढरे हत्ती आहेत, त्याचा सामान्य महाराष्ट्रातल्या गोरगरिबांशी काही संबंध नाही. आता बुलेट ट्रेनचा फायदा अहमदाबादला होणार, गुजरातला होणार, हे सगळं जग जाहीर आहे, पण तरी आपण सहन करतोय. मुंबईतला बीकेसीतनं माणूस बसलेला चटकन अहमदाबादला पोहोचावं ही व्यवस्था आहे. म्हणजे अध्यक्ष महोदय, ही मुंबईची जी ग्रोथ आहे, मुंबईत येऊन राहिल्याशिवाय मुंबईतला बिझनेस होत नाही, आता त्याची गरज नाही. अहमदाबाद मधला माणूस सकाळी 10 वाजता पोहोचेल, 5 वाजता बुलेट ट्रेनला बसेल, संध्याकाळी 7-7:30ला तो घरी पोहोचेल, आणि अहमदाबादमध्ये तो त्याचा संसार करेल. म्हणजे ऍक्च्युअली एक्सपेंडिचर त्याचा अहमदाबादला, तो इथं फक्त चहा कॉफीज मुंबईत आल्यावर घेणार. अध्यक्ष महोदय, कल्पना फार चांगली आहे. मी सभागृहात मंत्रिमंडळात मांडलेली होती हायस्पीड ट्रेन मुंबई टू नागपूर, कारण ती सगळ्या महाराष्ट्रातल्या अविकसित भागांना जोडणारी होती. नाही झाली, हा भाग पुढचाच आहे. पण अध्यक्ष महोदय, ही बुलेट ट्रेन ही शेजारच्या राज्यात आपल्या राज्यातला फ्लो घेऊन चाललेली आहे, याकडे मी आपला लक्ष वेधतोय. आणि अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आता आपण दर्जोन्नती रस्त्यांची करतोय, 7,000 कोटी रुपये त्याला दिलेली आहेत. निर्यातीला प्रोत्साहन म्हणून अध्यक्ष महोदय 450 कोटीची तरतूद केलेली आहे. निर्यातीच्या प्रोत्साहनात अध्यक्ष महोदय, कांदा निर्यातीवर केंद्र सरकारने बंदी घातली. आता प्रोत्साहन कुणाला द्यायचं. निर्यातीवर तुम्ही प्रोत्साहनासाठी 450 कोटी ठेवले, कांदा निर्यातीवर बंदी आहे. तिकडं त्या बांगलादेशला ते हे गेले, संत्र गेली विदर्भातली, तर त्यांनी इम्पोर्ट ड्युटी वाढवलेली आहे. द्राक्ष गेली, त्यांनी इम्पोर्ट ड्युटी बांगलादेशने वाढवलेली आहे. मग हे 450 कोटी रुपयाची तरतूद आहे, तर महाराष्ट्रातले जे शेतकऱ्यांचा माल पलीकडे जातो आणि ज्यांना जास्त ड्युटी भरावी लागते त्यांना, आता मेघे साहेब आमचे मागे समीर मेघे बसलेले आहेत, आता त्यांना विचारा, संत्रे यावर्षी बांगलादेशला जाऊ शकले नाहीत. का जाऊ शकले नाहीत, तर तिकडे इम्पोर्ट ड्युटी वाढवलेली आहे. त्यामुळं यात अध्यक्ष महोदय, निर्यात बंदी उठवण्यासाठी एखादं स्टेटमेंट आलं असतं, आम्हाला आनंद झाला असता.
मध्ये निर्यात बंदी उठवल्याची हुल आली आणि परत कळलं तशी काही निर्यात बंदी उठवलेली नाही। त्यामुळे नाशिक जिल्ह्यात कुठेही अनिल बाईदास जाताना तुम्ही जावा, तुम्हाला लोकांच्या मनात फार चीड या निर्यात बंदीवर आहे। हे मला वाटलं काल आता कदाचित सीएम डीसीएम सगळे बोलले असतील मोदी साहेबांना की निर्यात बंदी उठवा म्हणून। काल एक संधी तुम्हाला होती, आता काय 2 दिवसात निर्णय झाला तर बघू आपण। पण अध्यक्ष महोदय, या निर्यात बंदी कांद्यावरची उठवण्यासाठी सरकारने एक चकार शब्द काढला नाही। ज्या भागात ते आमदार त्या भागातले आहेत ते आता जवळपास सगळे सत्तेच्या नाशिक जिल्ह्यातले सगळेच तिकडे गेलेले आहेत, तेही बिचारे काही सांगतायत असं दिसत नाही अध्यक्ष महोदय। आणि म्हणून अध्यक्ष महोदय मला या ठिकाणी सांगतोय, मला वाटतं की अध्यक्ष महोदय या ठिकाणी फार सरकार शेतकऱ्यांच्या बद्दल गंभीर आहे असं या बजेटमध्ये कुठेही दिसत नाही। अध्यक्ष महोदय, शेववाहिनीची एक योजना काढलेली आहे, प्रत्येक तालुक्यात एक शेववाहिनी। आधी त्या आदिवासी आणि दुर्गम भागात वाहिन्या द्या, रुग्णवाहिन्या नाही आहेत अजून, रुग्णवाहिन्या बऱ्याच ठिकाणी नाही आहेत, त्या देण्याचा कार्यक्रम राबवा। आता गरीब रुग्णांसाठी 108 क्रमांकाची एक योजना होती ती चालू आहे। आता आणखीन रुग्णवाहिका घ्यायला 17 जानेवारीला नवीन निविदा मागवण्यात आल्या आणि नवीन निविदा मागवल्या 900 कोटी रुपये सरकार अध्यक्ष महोदय खर्च करणार आहे। आणि अध्यक्ष महोदय मोठं टेंडर 900 कोटी